नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. गेल्या 14 तासांपासून कोकणची रेल्वे सेवा ठप्प. खेड रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्या उभ्या. रेल्वे सेवा रखडल्यानं प्रवासी तात्कळत. दिवाण खवटी बोगद्याजवळ ट्रॅकवर दरड बाजूला करण्याचं काम सुरू. पावसामुळे अजूनही ट्रॅकवर माती आणि चिखल. कोकण रेल्वे सुरू होण्यासाठी 2 ते 3 तास लागणार. खेड रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्या उभ्या. रेल्वे सेवा रखडल्यानं प्रवाशांची गैरसोय. कोकण रेल्वे ठप्प झाल्यानं रत्नागिरी स्थानकामध्ये प्रवासी अडकले. अडकलेल्या प्रवाशांशी मंत्री उदय सामंत यांनी साधला संवाद. सामंतांच्या निर्देशानंतर कोकण रेल्वे प्रवाशांसाठी जेवणाची सोय. रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा. तर राज्यामधील 11 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट. पुणे, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता. दक्षिण रायगडमधील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाचा निर्णय. रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिसूचना जारी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्व परीक्षा पुढे ढकलल्या. सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार. परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉक्टर पूजा रौदळे यांची माहिती. पुण्यातून एनडीआरएफच्या 3 तुकड्या रायगड, रत्नागिरी, चिपळूणमध्ये दाखल. रायगड, चिपळूण आणि खेडमध्ये प्रत्येकी 1 तुकडी तैनात. गरज पडल्यास पुण्याहून अजून तुकड्या मागवण्यात येणार. चंद्रपुरात अतिमुसळधार पावसाची हजेरी. पुढील 24 तास पावसाचा ऑरेंज अलर्ट. रत्नागिरी, खेड इथल्या पुरामध्ये अडकलेल्या महिलेचा बचाव. घराच्या माळ्यावर अडकली होती महिला. धुळे शहरामध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पावसाचं आगमन. जोरदार पावसामुळे वातावरणामध्ये गारवा. छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्रभर मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. जळगाव जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा. जळगाव, चोपडा, अमळनेर या 3 तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका. शेतामध्ये गुडघाभर पाणी, पिकं पाण्याखाली. धुळे शहरालगत असलेल्या लळिंग कुर्णातील धबधबा प्रवाहित. धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. तर सुविधा उपलब्ध करून देण्याची पर्यटकांची मागणी. चिपळूण, चिंचनाका परिसरामध्ये साचलं पुराचं पाणी. चिपळूण बाजारपेठेमध्ये जाणारा मार्ग पाण्याखाली. कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी तलाव ओव्हरफ्लो. तलावाचं पाणी रस्त्यावर. वाहन चालकांची तारांबळ. मुसळधार पावसामुळे चंद्रपूरच्या विविध भागामध्ये पाणी साचलं. वाहन चालकांची मोठी कसरत. 3 तास झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. नागपुरात पावसाची हजेरी. गोसेखुर्द धरणातून होणारा 1000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले. रत्नागिरी आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाचा कहर. रायगड जिल्ह्यामधील 4ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा नदीनं पातळी ओलांडली. चिपळूण तालुक्यामध्ये जोरदार पाऊस. तालुक्यामधल्या पाथरुंगी नदीनं इशारा पातळी ओलांडली. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. चिपळूणचा सवतसडा धबधबा प्रवाहित. मुसळधार पावसामुळे सवतसड्याचं रौद्ररूप. रायगड जिल्ह्यामधल्या नागोठण्यामध्ये शिरलं पुराचं पाणी. नागोठणे बस स्थानकाला पुराच्या पाण्याचा वेढा. अंबा नदीनं धोक्याचा इशारा पातळी ओलांडली. पुण्यामध्ये सुरू असलेल्या पावसानं खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ. पुण्याला महिनाभर पुरेल एवढं पाणी एका दिवसामध्ये जमा. खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा 10.12 टीएमसीवर. सतत पडणाऱ्या पावसामुळे देहूमधील इंद्रायणी नदीला पूर. पाण्याच्या प्रवाहानं नदीमधील जलप्रणी वाहून जाण्यास मदत. लोणावळ्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी. धबधबे प्रवाहित. पर्यटन स्थळं पर्यटकांनी फुलली. वाशिम जिल्ह्यामधल्या लेंडी नदीला पूर. एरंडा गावाजवळील पुलावरून पाणी वाहत असल्यानं राजकीय मार्ग बंद. मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या 7 धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस. धरणातील पाणीसाठा 25%वर. रायगडच्या पालीमधील विठ्ठलवाडी धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेला विठ्ठलवाडी धबधबा ठरतोय पर्यटकांचं आकर्षण. रत्नागिरीमध्ये भारजा नदीमध्ये वाहत जाणाऱ्या शेतकऱ्याचा थरारक रेस्क्यू. जीव वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना आधार घेतला होता फांदीचा. रत्नागिरीच्या मांडवी किनाऱ्यावर लाटांचं रौद्ररूप. मांडवी किनारपट्टीवर 4 मीटर उंचीच्या लाटा. लोणावळ्यामधल्या पवना धरण परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला. मुसळधार पावसामुळे मावळमधील भात शेती पाण्याखाली. भांडूपच्या फरीदनगरमध्ये घराचा काही भाग कोसळला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही.
पुण्याच्या उत्तमनगर भागामध्ये मुसळधार पावसामुळे इमारतीची सीमा भिंत कोसळली. भिंत कोसळून वाहनांचं नुकसान. बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये गेल्या 2 दिवसांपासून बत्ती गुल. रुग्णांवर अंधारामध्ये उपचार. वीज नसल्यानं रुग्णांच्या जीवाला धोका. आरक्षणाबाबत बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधक येणार होते, पण बारामतीमधून फोन आला आणि विरोधकांनी बहिष्कार टाकला. तुम्हाला मतदान केलेल्या समाजानं तुमचं काय बिघडवलं? बारामतीतूनच भुजबळांचा पवारांना सवाल. शरद पवारांनी फोन केल्याचा भुजबळांकडे पुरावा आहे का? बैठकीचा अजेंडा आल्याशिवाय बैठकीला कसं जाणार? सुप्रिया सुळेंचा छगन भुजबळांना सवाल. बारामतीमध्ये जनसन्मान मेळाव्यामध्ये भुजबळ भाषणाला उभी असताना मराठा समाजाची घोषणाबाजी. 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा. घोषणाबाजीनंतर भुजबळांनी भाषण आटोपतं घेतलं. छगन भुजबळ खोटं आणि निराधार बोलत आहेत. भुजबळ मला कुठल्या अधिकारानं सांगणार? पवारांना घेऊन या. गळ्यामध्ये हड्डी आल्यामुळे विरोधी पक्षांची आठवण येतेय. विजय वडेट्टीवारांचा भुजबळांवर पलटवार. हौसे नवसे गौसे येतील आणि खोटं नरेटिव्ह पसरवतील. तुम्ही भावनिक होऊ नका. विकासाचं राजकारण करायला शिका. भावनिकतेनं विकास होत नसतो. बारामतीतून अजित पवारांचं जनतेला आवाहन. चांद्यापासून बांद्यापर्यंत महिलांना 1,500 रुपये मिळणार. विधानसभेमध्ये माहितीला निवडून दिलं तर योजना पुढे सुरू राहतील. बारामतीमध्ये अजित पवारांचं वक्तव्य. शेतकरी कामगार पक्ष फोडण्याचं पाप शरद पवारांनी केलं होतं. आता उरला सुरला शेकाप पक्षही पवारांनी संपवला. शेकापला संपवण्याची सुरुवात आणि शेवटही पवारांनीच केली. आमदार सदाभाऊ खोत यांची टीका. अजित पवार यंदा बारामतीमधून निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा. सुनेत्र पवार पडल्या तर निवडणूक लढणार नाही असं म्हणतानाचा व्हिडिओ व्हायरल. त्यांच्याऐवजी जय पवार लढणार असल्याची शक्यता. बारामतीमध्ये अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांनी पावसामध्ये भिजत ऐकलं अजित पवारांचं भाषण. लोकांमध्ये सहभागी होत भर पावसामध्ये सभेमध्ये उपस्थिती. घोडे बाजारामुळे जनता माहितीला मतदान करणार नाही. अजितदादांवर फडणवीसांनीच आरोप केले. आता तेच क्लीन चिट देतात. सुप्रिया सुळेंचा निशाणा. अजित पवारांवर केलेले आरोप खोटे असतील तर फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसची माफी मागावी. सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल. विधानसभा मतदारसंघावर कुणीही दावा करू नये. वरिष्ठ पातळीवर निर्णय. सुनील तटकरेंची माहिती. लोकसभेतील उणिवा विधानसभेमध्ये भरून निघतील. महाराष्ट्रामध्ये लवकरच सन्मान यात्रा सुरू करणार असल्याची माहिती. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ऑगस्टला भरला तरीही जुलैचे पैसे मिळणार. फॉर्म भरण्यासाठी घाई करू नका. अजित पवारांचं आवाहन. 19 तारखेला माहिती सरकारला आमच्या मागण्यांचं निवेदन देणार. मागण्या पूर्ण झाल्यास आमदारकीची निवडणूक लढणार नाही. बच्चू कडूंची प्रतिक्रिया. बच्चू कडूंना कुठे जायचं हे ते स्वतः ठरवतील. अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. मी माहितीमध्ये आहे असं कोण म्हणालं? बच्चू कडूंनी केलं होतं वक्तव्य. काँग्रेसमधील मतफुटी प्रकरणी या आठवड्यातच कारवाई होणार. सूत्रांची माहिती. अशोक चव्हाण बाबा सिद्दीकींच्या समर्थकांची मतं फुटल्याचा संशय. हायकमांडशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती. मी कुठलीही गद्दारी केली नाही. माझी बदनामी थांबवा. त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकरांची प्रतिक्रिया. खोसकरांवर क्रॉस वोटिंगचा आरोप. विधान परिषदेमध्ये फुटलेल्या आमदारांमध्ये माझं नाव पाहून दुःख झालं. क्रॉस वोटिंग मी केलं नाही. 70-80 वर्षांपासून आमचं कुटुंब काँग्रेससोबत. आमदार शिरीष चौधरी यांची प्रतिक्रिया. फुटलेल्या दोषी आमदारांवर पारदर्शक कारवाई करावी. पक्षश्रेष्ठी माझ्यावर अन्याय करणार नाहीत. आमदार मोहन हंबर्डेंकडून विश्वास व्यक्त. काँग्रेससोबत गद्दारी करणाऱ्या आमदारांची ओळख पटली. अनिल देशमुखांची माहिती. गद्दार आमदारांवर काँग्रेसकडून कारवाईच्या हालचाली सुरू असल्याचंही वक्तव्य. 2 वर्षांपूर्वी टांगापलटी केला नसता तर आज कामं झाली नसती. मवियाचं सरकार असतं तर मोकळं जॅकेट घालून फिरावं लागलं असतं. मंत्री शंभूराज देसाईंचा उद्धव ठाकरेंना टोला. नांदेडमध्ये उद्घाटनाच्या वेळेला बॅनरवर नाव नसल्यानं अशोक चव्हाणांसमोर वसंत चव्हाण समर्थकांची घोषणाबाजी. उद्घाटनावरून खासदार वसंत चव्हाणांचा कार्यक्रमावर बहिष्कार. वसंतराव चव्हाण आले होते हे मला माहिती नाही. त्यांनी बहिष्कार टाकलाय हेही मला माहिती नाही. अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. निवडणुकीनंतर भावंड दिसले तर मिशा काढीन असं दादा म्हणाले. आता संपूर्ण पवार कुटुंब बारामतीमध्ये फिरतंय. अजून दादांनी मिशा काढल्या नाहीत. वस्तारा पाठवायचा का? शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांचा अजितदादांना टोला. बेलापूर विधानसभेमध्ये शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच. बेलापूरमधून उमेदवार देण्याची शिंदे गटाचे उपनेते विजय नहाटांची मागणी. बेलापूर विधानसभेमध्ये सध्या भाजपच्या मंदा म्हात्रे आमदार. नवी मुंबईमध्ये भगवा फडकवण्याचं काम करू. शिंदे गटाच्या विजय चौगुले यांचं विधान. सध्या नवी मुंबईमध्ये भाजपचे गणेश नाईक आमदार.
शरद पवार गटाकडून अजित पवारांच्या सभेचा व्हिडिओ ट्विट, ऐतिहासिक सभेचं चित्र बोलकं, शरद पवार गटाचा अजित पवारांवर निशाणा. नंदुरबारमध्ये माजी खासदार हिना गावित 6 तालुक्यांमध्ये कार्यकर्ता मेळावा घेणार, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी मेळावा. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये शेकडो मुस्लिम युवकांचा शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश, मुस्लिम युवक आणि 100 मुस्लिम महिलांच्या हाती शिवबंधन. मनोज जरांगेंकडून मध्यरात्री तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दर्शन, मंदिर समितीकडून मनोज जरांगेंचा सत्कार. मुख्यमंत्री शिंदेंकडून दुचाकीवरून प्रवास करत 65 एकर जागेवर वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी, मुख्यमंत्र्यांकडून दुचाकीवरूनच दर्शन रांगेचा आढावा. आषाढी वारीमध्ये मंडपांमध्ये वारकरी भक्तांसाठी पंचतारांकित व्यवस्था निर्माण करण्याकडे आरोग्य विभागाचा कल, वारीमध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाची तपासणी शिबिरामध्ये करण्याचं उद्दिष्ट. अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टींकडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन, पाऊस पडून शेतकरी सुखी व्हावा यासाठी विठुरायाकडे साकडं. नाशिकच्या मालेगावमध्ये बस मिळत नसल्यानं वारकरी संतप्त, मालेगाव बस डेपोतून वारकऱ्यांना उडवाउडीची उत्तरं, वारकऱ्यांनी हरिपाठ करत सुरू केलं आंदोलन. उद्यापासून विशाळगडावरचं अतिक्रमण काढलं जाणार, जिल्हाधिकारी अमोल येडगेंचं संभाजीराजेंना आश्वासन, चर्चेनंतर संभाजीराजेंचं आंदोलन मागे. विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात संभाजीराजेंची आक्रमक भूमिका, विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची संभाजीराजेंची मागणी, तर अतिक्रमण हटवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयांमधील 6830 पदांना शासनाची मंजुरी, कंत्राटी भरती पद्धतीनं भरली जाणार पदं, क दर्जाच्या कुशल मनुष्यबळाच्या पदांचाही या कंत्राटी भरतीमध्ये समावेश. जिल्हाधिकारी संभाजीराजेंसोबत बोलणं झालंय, गडावरील अतिक्रमण काढून पावित्र्य राखलं पाहिजे, प्रकरण न्यायप्रविष्ट, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचा 28 जुलैला कार्यकाळ संपणार, राज्यामध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती केली जाणार. पंतप्रधान मोदींचे ट्विटरवर 10 कोटी फॉलोअर्स, मागच्या 3 वर्षांमध्ये मोदींच्या फॉलोअर्समध्ये 3 कोटींनी वाढ, अनेक जागतिक नेत्यांना टाकलं मागे. जळगावमध्ये शिंदेगडाच्या आमदाराविरोधात भाजपच्या माजी जिल्हा परिषद सदस्य महिलेचं उपोषण मागे, महिलेच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आमदार सुरेश भोळे यांचं आश्वासन. नंदुरबारच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं धरणं आंदोलन, 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. नंदुरबारमधील सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये देहली प्रकल्पाला शासनाकडून 422 कोटी 84 लाखांची मान्यता, प्रकल्पामुळे 3200 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार, 26 गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार. नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी ऑफलाईन अर्ज स्वीकारले जातील, 31 ऑगस्टपर्यंत मुदत असल्यानं कुठलीही महिला योजनेपासून वंचित राहणार नाही, मंत्री विजयकुमार गावित यांची माहिती. धुळे महानगरपालिकेतर्फे लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी मदत केंद्राची स्थापना, 1 नोटा अधिकारी आणि 5 नियंत्रण कक्ष प्रमुखांसह 19 कर्मचाऱ्यांची नेमणूक. जळगाव जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 29,416 महिलांचे आले अर्ज, योजनेचा अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा, जिल्हा प्रशासनाचं आवाहन.